काय झालं दादा? तू हे फूल का मागितलंस? श्री गणराया, अमृतानुभव ग्रंथ लिहून संपन्न झाला. अशीच तुझी कृपादृष्टी अखंड राहू दे. सोपाना, त्या पुजाऱ्यांवर चिडलायस तू? नाही दादा, मी चिडलोय ते स्वतःवरच. किती काळ, आणखी किती काळ आपण हे सहन करत राहायचं? आपल्या अंतापर्यंत तरी हे संपणार नाहीच आहे का? आणि ज्याला आरंभ आहे त्याला अंतही आहेच. आपल्या अपमानांचाही एक ना एक दिवस अंत होणारच आहे. नाही दादा, मला नाही वाटत असं. आत्ता तू जे म्हणतोयस अगदी तसंच आपल्या आईबाबांना वाटायचं. आपल्या देहांतानंतर आपल्या लेकरांना सारे अधिकार मिळतील. आपल्यानंतर त्यांना पदोपदी अपमानाचं जीवन जगावं लागणार नाही. त्यांच्या कर्तृत्वानं त्यांना जे स्थान मिळायला हवं ते त्यांना मिळेल. पण नाही, असं नाही घडलं. त्यांची भाबडी अशा भाबडीच राहिली रे. तू म्हणतोयस ते चुकीचं आहे असं मी नाही म्हणणार, पण अपमानांचे चटके कमी झालेत, हो ना? पण दादा, चटके ते चटकेच ना रे. त्यामुळे होणारा दाह थांबत नाहीच. दादा, एक वेळ मी शरीरावरचा घाव सहन करीनही, पण मनावर होणारा आघात कसा आणि कुठवर सहन करायचा रे? सोपाना, भगवान श्रीकृष्णालाही जन्मल्या जन्मल्या मथुरा सोडावी लागली होती. त्याला त्याच्या सख्या आई बाबांना मुकावं लागलं होतं. तो गोकुळात वाढला खरा, पण कालांतराने तेही त्याला सोडावं लागलं. ह्या सृष्टीचा पालन करता तो. त्याच्या जीवलगांना मागे सोडून त्याला पुढे जावं लागलं. हे सारं होताना त्याला काय कमी यातना झाल्या असतील का? त्यावेळी त्याने ठरवलं असतं तर तो स्वतः पुरता स्वार्थी विचार करून त्याचं जीवन सुखात आनंदात जगू शकला असता. पण त्याने तसं नाही केलं. त्याने स्वतःपेक्षा इतरांचा विचार केला. ह्या जीवसृष्टीचा, साऱ्या विश्वाचा विचार केला. आणि म्हणूनच तो ईश्वरपदी आहे. आज सहस्रावधी वर्ष झाली, पण आपण अजूनही त्याचं गुणगान गातोच ना. कान्होपात्राचं काय झालं? तिने तर तिचं सारं जीवन आपल्यापेक्षाही खडतर परिस्थितीत व्यतीत केलंय. आणि गोरोबा काका, त्यांच्यावर आलेलं दुःख तर तू जाणतोसच. दादा रे, तू म्हणतोयस ते पटत नाही असं नाही. अरे पण अजूनही या समाजात अशी अनेक माणसं आहेत त्यांचं अर्ध आयुष्य सरल्यावरही समाजाने त्यांना मान्यता दिलेली नाही. त्यांना साधा माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार दिलेला नाही. पदोपदी अपमानाच्या झळा त्यांना सहन कराव्या लागतात. प्रसंगी अन्नाचे 2 घासही त्यांना मिळत नाहीत. आपल्याला आज रावळात यायला मज्जाव केला गेला, परंतु त्यांना साधं रावळाच्या पायरीला स्पर्शही करू दिला जात नाही. अशा वेळी त्यांनी काय करायचं?
कोणाला दोष द्यायचा? स्वतःला, त्यांना ज्यांनी जन्म दिला त्या आईबाबांना, समाजाला का भगवंताला? पण एक गोष्ट सांगू, एवढं होऊनही पांडुरंगावरची त्यांची श्रद्धा कणभरही ढळलेली नाही. दादा, तू नेमकं कोणाबद्दल बोलतोयस? कालही तू आणि ज्ञानदादा असंच काहीसं बोलत होता. नेमकी कोण आहे ती व्यक्ती? मालक, चल इथून. तुझ्या अभद्र तोंडातून विठ्ठलाचं नाव घेतलंय. अरे तुझ्यासारख्याची जगण्याची पात्रता नाही. तुझं एवढं झाडं आणि ज्या विठ्ठलाचं नाव घेतलंय तो दिसलाय का कधी तुला? मालक, विठुराया दिसला नसला तरी तो माझ्या मनात आहे. त्याचं अस्तित्व मला कणाकणात जाणवते. अस्तित्व? अरे या जागेवर तुझं काय अस्तित्व आहे हे तरी ठाव आहे का तुला? पायातली वाहन आहे तू. काय पायातली वाहन? आणि पायातली वाहन ही पायातच राहिली पाहिजे. ही यातीचा कुठला? माझ्या विठ्ठलाचं नाव घेऊन मोठं पाप केलंय. तुझ्यासारख्या पापी माणसाला हे काम म्या करू देणार नाही. चल निघितून. आणि पुण्यांदा माझ्या जमिनीवर तुझी सावली जरी दिसली तरी याद राख. असं नका करू मालक, क्षमा करा. मी पुन्हा कष्टाने सारं उभं करीन. तुम्ही म्हणाल ते करीन मालक. करशील? मी म्हणन ते करशील? मग एक काम कर, यातलं एक पोत पाठीवर घे. घे म्हणलं ना. आणि हा, उद्याचा दिवस उजडेपर्यंत ते पोत तुझ्या पाठीवरनं निघालं नाही पाहिजे. तू कुठं बी जा, पोत पाठीवरच. हीच तुझी शिक्षा. करशील नव शिक्षा पूर्ण? वय, मी वचन देतो. दादा, अरे शुद्धीपत्र मिळालं. ग्रामण्यातून सुटकाही झाली. मात्र तरीही काही माणसं अजून तिथेच अडकली आहेत. पुन्हा पुन्हा भूतकाळातलं ओझं आपल्या खांद्यावर अडकवू पाहतायत. सोपाना, भूतकाळापासून सुटका करून घेता येत नाही. आपण समाधान यावरच मानलं पाहिजे की यामुळे आपलं भविष्य पोखरलं गेलं नाही. नाहीतर अनेकांना अनेक ओझे आयुष्यभर वागवावी लागतात. न्यूनतेचं ओझं, नाकारलं जाण्याचं ओझं, आणि कितीही ठरवलं तरी यातून सुटका करून घेता येत नाही. इतरांच्या ओझ्याकडे पाहिलं की आपलं ओझं गवता इतकंही भासणार नाही बाळा. दादा, अरे इतरांचं दुःख मोठे हे मला मान्य आहे. पण माझे क्लेश अयोग्य आहेत असं कसं म्हणू? कसे थांबवू ते? थांबतील. वाढत्या वयासवे अनुभवाने थांबतील. सोपान दादा, तू शांत हो आधी. पाणी पी. मुक्ती, मी आल्या आल्या पाणी प्यायलोय. तरी पुन्हा पी, तुला बरं वाटेल. पण पाणी तर संपलंय. संपलंय? अरे प्यायला असेल कोणीतरी. अरे कसं शक्य आहे दादा? मगाशी मी पाणी प्यायलो तेव्हा भरलं होतं मडकं. अरे हे तर आता रीत आहे. मी घेऊन येतो. दादा, मी येते तुझ्यासोबत. मुक्ते, अगं आपण जिथून पाणी आणलं ते ठिकाणीतून खूप लांब आहे. दादा, अरे मी चौकशी केलीये. इथे समीपच एक विहीर आहे, तिथून भरून आणतो पाणी. चल दादा.
चोखा ये माझ्या भेटी, मी तुझी वाट पाहतोय. माझ्या विठुरायाने मला साथ घातली. वय विठुराया, म्या येतोय विठुराया. सोपाना, काय झालं? दादा, अरे अजून कसे आले नाहीत ज्ञानदादा आणि मुक्ता? येतील, तू शांत हो. दादा, अरे मी शांत झालो तरी मन तिकडे धावतच राहील ना. एवढा कसा अवधी लागतोय त्यांना यायला? आपण जायचं का? नमस्कार, मी विश्वनाथ. तुम्ही ज्ञानेश्वरांचे भाऊ ना? हो. हा, वाटलंच होतं मला. त्यांच्याबद्दल लय ऐकलं होतं. एकदा त्यांची भेट व्हावी अशी इच्छा होती. ज्ञान आता जवळच्या विहिरीवर पाणी आणायला गेलाय. काय? परमेश्वरा, अहो अनर्थ झाला की. अहो लय मोठा अनर्थ झाला. काय? कसला अनर्थ? अहो तुम्ही विहिरीवर जाऊच कसं दिलं ज्ञानेश्वरासनी? का? अहो त्या विहिरीवर आजवर वर्षानुवर्ष कोणी पाऊल ठेवलेलं नाही. अरे ठुराया, हे काय नवीन आखरीत वाढून ठेवलंय र? अहो पण का नाही गेलं कोणी विहिरीजवळ? कारण ती विहीर शापित आहे. त्या विहिरीवर जो गेला तो पुन्हा आलाच नाही. हो, भुताटकी विहीर आहे, भुताटकी. काय बी करून ज्ञानेश्वरांना अडवलं पाहिजे, नाहीतर आपण समजे ज्ञानेश्वरांनी सर्वथा गमावून बसू. विनाशकाले विपरीत बुद्धी. दादा, चल जाऊया. सोपान, असा त्रागा करून कुठलाही मार्ग सापडणार नाही. आधी आपण या माहितीची सत्यता मिळवूया. दादा, अरे आपण ती तिथे जाऊन तपासू. इथे हातावर हात धरून बसून राहिलो तर ती सत्यता कधीच तपासता येणार नाही. अहो, तुम्ही तरी नका जाऊ. हो, तुमच्या जीवाला बाधा. नाही, ज्ञानदादा आणि मुक्तीचा जीव जर जोखमीत असेल तर मला माझ्या जीवाची पर्वा नाही. दादा चल. चल. चोखोबा, चोखोबा, अरे थांब. चोखोबा, अरे थांब की. अरे तू पुण्यांदा रावळाकडे निघालास? नग जाऊस, ऐक माझ. अरे मागलेल्याला लई लागलं होतं तुला. त्या वेळेला काही झालं तर वहिनीचं काय होईल? अरे माझा मैत्र कमी आणि भाव जास्त आहेस तू. नग जाऊस त्या रावळाकडे, माझं ऐक. अरे जीवा, जावं लागेल जीवा. मला पुण्यांदा माझ्या इठुरायाची साध ऐकू आली विना. अरे ऐक माझं चोखा, नग जाऊस. गावच्या लोकांचं काय करशील? अरे त्यांना कसं समजावशील? नग जाऊस चोखा, ऐक माझं. तू माझा मैत्र कमी आणि भाव जास्त आहेस. तुझा अपमान झालेलं मला नाही बघावणार बघ. ऐक माझं, नग जाऊस. अरे तू काळजी करू नकस. आज काही बरं वाईट होणार नाही. आणि विठुरायानं मला बोलविल्यावर माणसांच्या हाती आहे वय, मला थांबिव ना. अरे चोखोबा, मागच्या वेळेला जीवावर बेत्ता बेत्ता राहील. आता नग जाऊस, माझं ऐक. शिव 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 शिव. आत्ताच रावळातून पूजा करून आलो आणि तुझी सावली पडली. विटाळ झाला सगळा. आता मला पुन्हा स्नानात जावे लागणार. ए, बघतोस काय माझ्याकडे? तुझ्यामुळे मला आता शुचिरभूत व्हावे लागणार पुन्हा. शिव 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 शिव. ए चोख्या, बाजूला. शिव 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 शिव. चोखोबा, अरे आता तरी ऐक माझं. इतके हाल सोसून का जातोस तू त्या रावळात? अरे जीवा, हे सोसणं नाही, सहन करणं नाही, समाधान आहे, आनंद आहे. आणि आज तर मला माझ्या इठुरायाला भेटायचं आहे. चल ये तू. अरे चोखोबा, अरे ऐक की. ए चोखोबा, अरे नग जाऊस त्या रावळात. चोखोबा. अहो थांबा. हाव थांबा, मी विनंती करतो तुम्हासनी. हाव त्या विहिरीपाशी जाऊ नका. ती विनाशाची वाट आहे. आणि देव न करो पण ज्ञानेश्वरासनी काही झालं तर? नाही, आम्हाला जावंच लागेल. तुम्ही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका. हा, मी तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय. आम्ही आमचं भलं जाणतो. चल दादा. हो निवृत्तीनाथ, हाव तुम्ही तरी ऐका, समजवा यासनी. दादा,
अहो, संकटापेक्षा संकटाचं भय अधिक यातना देतात. ते आम्ही नाही सहन करू शकणार. दादा चल. सोपाना, कितीही त्रागा केला तरी आपण विधिलिखित बदलू शकणार नाही. म्हणजे सावध राहा, त्या भुताटकीच्या इरीपाशी जाऊ नका. विठ्ठला!